हाय, हॅलो, नमस्कार. मी शीतल. माझ्या शीतल ज्वेलरी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे आजही मी एक नवीन ज्वेलरी आणि ट्रेंडिंग त्याचबरोबर छोटे मोठे असं सर्वांना यूजफुल होईल अशी ही ज्वेलरी मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर वेळ न घालवता मी त्या ज्वेलरीसाठी किंवा जे मी बनवणार आहे त्यासाठी कोणतं मटेरियल लागतं ते सांगणार आहे. आणि पहिले सांगते मी काय बनवणार आहे. तर मी आज इयर कप बनवून दाखवणार आहे. कप, तेही सुंदर असे इयर कप. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एअर कप बेस. हे मी घरीच बनवलेत एअर कप. त्यासाठी 24 गेजची वायर यूज केली आहे मी. आणि ते पहिले आपण आपल्या कानाचं माप घेऊन बघायचं. हे बघा, असं आपण वेअर करणार आहोत. इथं आपली डिझाईन येणार आहे आणि इथं तुम्ही बुगडी टाईप इथेही जॉईन करू शकता आणि इथे असे लटकन टाईप जॉईन करू शकता. त्यासाठी मी याचं मेजरमेंट घेतलं नाही. ज्यांच्या कानाचं मेजरमेंट घेऊन एवढी वायर आपल्याला कट करून घेऊन असा शेप करून घ्यायचा आहे. शेप कसा करायचा तेही मी एका व्हिडिओमध्ये सांगेनच. तर मी आधीच करून ठेवला आहे. त्यामुळे हा एअर कप बेस लागतात. लॉरियल्स लागणार आहेत आपल्याला. लॉरियल्स घरीही तयार करता येतात, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर 2mm क्रिस्टल ग्रीनवाले मी ग्रीन कलरमध्ये करणार आहे. त्याचबरोबर 6mm राऊंड क्रिस्टल. त्याचबरोबर खाली असे लटकन करण्यासाठी हे ड्रॉप शेप, हे पण 6mm क्रिस्टल आहेत. त्याचबरोबर हे मोती लागणार आहेत 5mmचे डिझाईन तयार करण्यासाठी. आता तुम्हाला तर माहिती आहे डिझाईन आपण वेगवेगळा करू शकतो, पण मी सिम्पलवाली तुम्हाला आपली करून दाखवते. आणि ह्याची मला ॲक्च्युली ऑर्डर आली आहे, त्यामुळे मी तुम्हाला ऑर्डर आहे त्यामुळेच यामध्येच करून दाखवते. जंपरिंग लागणार आहेत आणि आपले गोल्डन बीड्स. नेहमीप्रमाणे आपले फेवरेट आणि इम्पॉर्टंट 0.3mm वायर. तर चला तर बनवूया. पहिले डिझाईन कशी बनवायची याचं पण मी फ्लावरच बनवणार आहे, तुम्हाला दाखवते. फ्लावर या प्रकारे फ्लावर बनवायचं आणि ते इथे असं जॉईन करायचं. याच्याच खाली असे डिझाईन वगैरे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हे अशा प्रकारे किंवा असंही करू शकता. हे वेगळं आपल्याला असं भेटतं आणि ते त्याच्या कडेला मोत्याची डिझाईन करून मी हे बनवलं आहे. पण मला असं बनवायचं आहे, त्यामुळे. आणि त्यात ते कसं बनवायचं फ्लावर, मोती फ्लावर, त्याचा माझा व्हिडिओ यूट्यूबवर आहे, तर तो तुम्ही जाऊन बघा. त्यासाठी आपण पहिले फ्लावर बनवून घेऊयात. मी हे बघा, अशी मी फुलं 2 तयार करून घेतली. तुम्ही जरा वायर जास्त घ्या. ह्या फुलाला जरा माझ्याकडून वायर कमी प्रमाणात आली, त्यामुळे जरा थोडीच राहिली आहे. परत आपण अटॅच करू शकतो, पण पहिलेच आपण जास्त घ्यायची. अशी 2 फुलं मी मोती फ्लावर तयार करून घेतले. तर आपण हे आता याला अटॅच करायचे. पण त्याच आधी आपल्याला त्याच्याखाली एक असं सुंदर डिझाईन लटकन टाईप हे जॉईन करून घ्यायचं आहे. हा मोती आपल्याला क्रिस्टल या फ्लावरला अटॅच करायचं असं खाली लटकनप्रमाणे. त्यासाठी मी एक बॉलपिन घेतली आहे. तर ही बॉलपिन मधोमध अशी कट करून घ्यायची. अशी कट केल्यानंतर त्यामध्ये हा क्रिस्टल असा ओवून घ्यायचा. ओवल्यानंतर यामध्ये तुम्ही लॉरियल्स पण ॲड करू शकता. जरा सुंदर लुक येईल त्यासाठी मी 2 लॉरियल्स यामध्ये ॲड करते आहे. अशा प्रकारे हे 2 मी लॉरियल्स हे ॲड केले. त्यानंतर नोज प्लायरमध्ये
असं पकडायचं नोज प्लायरमध्ये आणि ही वरती रिकामी जास्त राहिलेली तार घेऊन ती इथे अशी गुंडाळून घ्यायची, ज्याने की आपली ही लॉरियल्स पण बाहेर आले नाहीत पाहिजे आणि कसं लटकन तयार होईल. जेवढी तारही पूर्ण गुंडाळायची नाही, तर एकदा फिक्स झालेलं कळालं की राहिलेली कट करून टाकायची. अशा प्रकारे असे तयार झालं राहिलेली वायर. अशा प्रकारे आपलं तयार झालं. ते काय करायचं, हे फ्लावर घ्यायचं, त्याच्या वायरमधून हे ओवून घ्यायचं. ओवून घेतल्यानंतर इथे ॲडजस्ट करायचं. हे असं लटकतं राहिलं पाहिजे, असं तुमच्या ह्यानं ॲडजस्ट करून बरोबर इथे दोन मोत्यांच्या मधोमध असं लटकतं राहावं असं हे करायचं. आणि इथे एका मोत्याला इथे एक असा वेढा देऊन घ्यायचा, म्हणजे वायर ही दिसणार नाही आणि हे क्रिस्टल इथे फिक्स होऊन जातील. अशा प्रकारे इथलं हे सुंदर कानातल्यासारखं हे लटकन खाली असं छान दिसते. हे झालं की हे झालं, हे तयार. हे अटॅच आपण लगेच याच्यावर असं अटॅच करू शकतो. तर आपण पहिले अटॅच करून घेऊ. एक केलं तयार म्हणजे तुम्हाला दुसरं लगेच समजून जाईल. हे असं घ्यायचं, हा बेस आहे, त्याच्यातून ही वायर अशी ओवून घ्यायची. कुठेही झालं तरी फ्लावर जॉईन करताना पहिले असं बेसवर व्यवस्थित फिक्स होते का असं पाठीमागून बघून घ्यायची. व्यवस्थित फिक्स झाल्यानंतर ते पुढून असे दोन मोत्यांना म्हणा वेढे देऊन घ्यायचे. आणि आता बघा हालतंय जरा, म्हणजे फिक्स करायचं राहिलं आहे अजून, पण एकदा असं फिक्स झाल्यानंतर तिथूनच वरती आले ते गोल्डन बीड्समधून आणि क्रिस्टलच्या इथून असं वायरमधून वरती काढून घ्यायचं. अशी वायर वरती काढून घेतल्यानंतर ती अशी खेचायची, तिथूनच रिटर्न जायचं आणि इथून परत असं घेऊन ह्याच्या अपोजिट साईडकडून परत वरती असं त्याच्या अपोजिट साईडमधून क्रिस्टल आणि गोल्डन बीड्स याच्यामधून वायर अशी परत वरती काढायची. वरती काढल्यानंतर तिथूनच असं रिटर्न माघारी यायचं. आत्ताच पूर्ण पॅक झालेलं आहे हे बघा. तरीही व्यवस्थित आपलं सिक्युअर असावं यासाठी एक दोन मोत्यांनाही वेळा घेऊन इथे बेसला 2-3 शेवटी असे वेळे देऊन घ्यायचे, म्हणजे बिलकुलही फ्लावर हलणार नाही. हे असेच एक हा 0.3 mm क्रिस्टल आहे, सॉरी 0.3 mm, हा 2.2 mm क्रिस्टल आहे. तो आपण बॉलपिनमध्ये असा घालून घेऊया. त्याचबरोबर 2 लॉरियल्सही आता ॲड करूया.
असं राऊंड करून घेऊया. लॉरियल्स पण बाहेर निघले नाहीत पाहिजे, याची काळजी घ्यायची, कारण जर राऊंड छोटा झाला तर लॉरियल्स बाहेर येऊ शकतात. याप्रमाणे आपली डिझाईन तयार आहे. तर आपण काही जम्परिंगनं पण ॲड करू शकतो, पण ते बहुत लेंदी दिसेल, त्यामुळे हे असं ओपन करून यामध्ये हे आपण केलेली डिझाईन ॲड करायची आणि हे लॉक करून टाकायचं. तर असं बघा, हे तयार झालं. असंच एक याच्यासाठी पण आपण करून घेऊया. बघा, हे असे सुंदर इयर कप तयार होतात. यासाठी एखाद्या लहान मुले बघा, त्याचे कानातले सोन्याचे वगैरे असले की ते फिक्स केलेले असतात, ते आपण काढू शकत नाही. मग तेव्हा पण हे आपण वेअर करू शकतो, कारण यासाठी कानाला होलची अजिबात गरज नाही आहे. हे आपण इझिली वेअर करू शकतो. लहान मुलांना सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये साडीवर हे त्यांना वेअर करायला देऊ शकतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.